क्रांतिकारी जय भीम। आज या सरकारने शालेय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये मनुस्मृतीचा सहभाग करून घेतलेला आहे। या लोकसभेच्या निवडणुकामध्ये आपण पाहिलं असेल, भारतीय जनता पार्टीचे नेते उमेदवार सांगत होते की अबकी बार 400 पार, का तर आम्हाला या भारत देशाचं संविधान बदलायचं आहे आणि मनुस्मृती परत या देशामध्ये लागू करायची आहे। आणि हेच चित्र यांच्या ह्या निर्णयातून आपल्याला दिसत आहे। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन केली, जाळली, त्याच मनुस्मृतीला आज आपल्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये द्यायचं हे चुकीचं आहे। हा निर्णय चुकीचा आहे। लवकरात लवकर हा निर्णय मागे घ्यावा। शालेय अभ्यासक्रमामधून मनुस्मृती लवकरात लवकर हटवण्यात यावी, अन्यथा या निर्णयाच्या विरोधामध्ये पूर्ण भारत देशामध्ये आम्ही संविधान प्रेमी, आम्ही आंबेडकरवादी, आम्ही भीम आर्मीचे कार्यकर्ते म्हणून या देशामध्ये एक तीव्र आंदोलन, प्रचंड आंदोलन उभा करू, जेणेकरून आपल्याला हा निर्णय मागे घेण्यास आम्ही भाग पाडू। लक्षात ठेवा, आमच्या भावनाशी खेळू नका। आम्ही मनुस्मृतीला कदापि खपवून घेणार नाही। मनुस्मृतीला आम्ही वारंवार दहन करू आणि दहन करतच राहणार। तुमचे मनसुबे आम्ही या देशात यशस्वी होऊ देणार नाही। आणि या देशामध्ये अगर खरंच तुम्हाला संविधान बदलायचं असेल तर तुम्ही घोषणा करा मोदीजी की मी संविधान या अमुक तारखेला बदलणार आहे। नंतर बघा हा भारतीय जनता तुमची काय हालत करते। लवकरात लवकर तुम्ही तुमचा निर्णय मागे घ्या, अन्यथा या महाराष्ट्रामधून एक क्रांतिकारी आंदोलन या देशामध्ये निर्माण होईल आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे जबाबदार तुम्ही लोक असाल। जय भीम, जय भारत।